भीषण अपघाताची एक मोठी आणि दुर्दैवी घटना जी आहे ती हाती येत आहे. छत्रपती संभाजीनगर ते बीड रस्त्यावर आज भीषण असा अपघात झालाय. समर्थ कारखान्याजवळ उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक होऊन 4 जण ठार झाल्याची घटना आज बुधवारी घडली आहे. छत्रपती संभाजीनगर ते बीड राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात समर्थ साखर कारखान्याजवळ घडलाय. घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे. या धडकेमुळे कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती जी आहे ती हाती येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचेच रहिवासी असल्याची माहिती मिळते. घटनास्थळी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी मदत कार्य जे आहे ते सुरू केले आहे. अद्यापपर्यंत अपघाताचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसून याबाबतचा अधिक तपास गोंदी पोलीस जे आहेत ते करत आहेत. दरम्यान महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली असून वाहन चालकाने वेग आणि सावधानतेबाबत अधिक सतर्कता जी आहे ती बाळगण्याची गरज आहे. आणि असं जर केलं तर या अपघाताला काही अंशी जो आहे तो ब्रेक येईल असे जे आहे ते जाणकारामधून प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त होत आहेत. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः जो आहे तो चेंदामेंदा झाल्याचं जे आहे ते दिसून आले. मागून घ्या ना मागून. सर मला सांगा हा ऍक्सिडेंट कसा झालाय? हा ऍक्सिडेंट असा झालाय की ही गाडी जी आहे हा ट्रक लोडिंग घेऊन याला डिलिव्हरी करायची होती आणि तो उभा केला होता त्याने, म्हणजे साईडला, पंख्याच्या साईडला. आणि पाठीमागून पुलावून जी गाडी आलेली आहे या ह्या लेडी चालवत होती. लेडीजला गाडी कंट्रोल नाही झाल्यामुळं त्यांनी त्या किन्नर साईडला म्हणजे बाजूच्या साईडला ठोकले गेलेले आहे. आणि त्याच्यामुळं काय झालंय की त्या तिकडच्या साईडचे दोन्ही वाचले. त्या म्हणजे जी ड्रायव्हिंग करत होती लेडीज तिच्या साईडच्या आणि तिच्या पाठीमागचा हे दोन्ही वाचले. आणि ह्या साईडला जे बसलेले होते त्यांना एवढ्या जोराची ठोकली गेली गाडी की फार गाडीचा चुरा झालेला आहे. आणि ह्या साईडचे 4 लोक, 2 मुलं, 1 लेडी, 1 जेंट्स हे माहीत झालेले आहे. आणि किती लोक बसलेले होते? टोटल 6 होते, 2 मुलं, 2 लेडीज, 2 जेंट्स. ते कुठलचे होते? काही त्याची माहिती घेतली. काही ते संभाजीनगरचे आहे, काही मेकरचे आहे आणि काही जालन्याचं सांगताय. हा ते 2 जे आहे ते दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे आणि बाकी मयत हे दवाखान्यात पाठवलेले आहे. मी आर के निकम, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस केंद्र, जालना.